हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शीतल, होमिओपॅथिक फिजिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कॉजेस ऑफ सर्वायकल स्पॉन्डिलोसिस। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण याची काय काय लक्षणे आहेत हे बघितले। तर कारणे काय आहेत? एक एजिंग फॅक्टर, म्हणजेच वयानुसार हाडांची झीज होणे, याला म्हणतात की डिजेनरेटिव्ह चेंजेस। हाडांमध्ये डिजेनरेटिव्ह चेंजेस होणे, हाडांची झीज होणे हे वयाच्या 40व्या वर्षानंतर होण्याचे जास्त चान्सेस असतात। सेकंड इज ऑस्टिओफाइट्स, म्हणजेच आपले जे मणके असतात त्याच्यावर बोनी ओव्हरग्रोथ होते, त्याला ऑस्टिओफाइट म्हणतात। देन लिगामेंटचे प्रॉब्लेम्स असू शकतात। तसेच काही प्रकारचे रिस्क फॅक्टर असतात। एक नेक ट्रॉमा, मानेला कुठल्या प्रकारचा ट्रॉमा इंजुरी झाली असेल। देन जेनेटिक डिस्पोजिशन, जर फॅमिलीमध्ये स्पायनल प्रॉब्लेमची हिस्ट्री रन होत असेल। देन स्मोकिंग, ओबेसिटी, सेडेंटरी लाईफस्टाईल आणि पुअर पोश्चर, आपण बसता उठता आपले पोश्चर कसे असते हे पण मॅटर करते। तसेच ओव्हरवेट लिफ्टिंग, जास्त वजन उचलल्याने मानेला स्ट्रेन येऊ शकतो। हे झाले काही प्रकारचे कॉमन कॉजेस। यासाठी आपल्याला होमिओपॅथी खूप चांगल्या प्रकारे हेल्प करू शकते। थँक्यू सो मच।